बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे। निर्भयाची आई निवडणूक लढवणार अशी माहिती मिळते आहे। निर्भयाची आई दिल्ली विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे असंही कळतं आहे। काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता व्यक्त होतीये। केजरीवाल यांच्या विरोधात त्या निवडणुकीला सामोरे जातील अशी चर्चा सुरू झालेली आहे। मला निवडणुकीत रस नाही, पण मुलीसाठी मी लढतीये असं निर्भयाच्या आईनं यावर उत्तर दिले। आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, ही बातमी येते निर्भयाची आई निवडणुकीत उतरणार आहे, काय अधिक सांगता येईल? खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने त्यांचं नाव पुढे आलं, त्यानंतर त्यांना थेट प्रश्न विचारला गेला। त्यांनी म्हटलं की मला विधानसभा निवडणुकीत कुठलाही प्रकारचा रस नाहीये, पण मी माझ्या मुलीची लढाई लढत आहे आणि तेच मी काम करत आहे। आणि त्यांनी हेही स्पष्ट केलं की माझ्याशी कोणी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी संपर्क केला नाही। पण ज्या पद्धतीनं कीर्ती आझाद जे आहेत दिल्लीचे काँग्रेसचे नेते, त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलं की मा तुझे सलाम, आशा देवी तुमचं आम्ही स्वागत करतोय। आणि त्यानंतर ह्या प्रकारे ही माहिती पुढे आली की आशा देवी ज्या आहेत त्या अरविंद केजरीवाल ज्या आम आदमी पक्षाचे नेते आहेत आणि वर्तमान मुख्यमंत्री आहे, याच्या विरोधामध्ये नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून त्या विधानसभा निवडणूक लढतील। पण या संदर्भातूनही स्पष्टपणे काँग्रेसच्या वतीने असो किंवा इतरही कोणी नेते बोलण्यास तयार नाही आहे। पण हे महत्त्वाचं आहे की या संदर्भात एक मत व्यक्त करण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे की आशा देवी या विधानसभा निवडणूक लढू शकतात। स्टुडिओ नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।